माझं नाव लखोजी सुनील जमदाडे. मी पुणे बालाजीनगर धनकवडीमध्ये राहतो. माझा व्यवसाय आहे सलून. हा व्यवसाय मी 2016 पासून काम करतो याच्यामध्ये. ह्याची सुरुवात मी गावाकडे केली होती. म्हणजे वडिलांनी काम शिकवलं मला. त्यानंतर मग वडील एक्सपायर झाल्यानंतर मग मामाने मला इकडं बोलवून घेतलं पुण्यावर. आत्ता 2-3 वर्ष झाले की मी माझा स्वतःचा इथं व्यवसाय चालू केला. सकाळी 8 वाजता येतो, दुकान वगैरे आपलं उघडून अगरबत्ती लावून आपला व्यवसाय चालू होतो. त्यानंतर मग संध्याकाळी 10 वाजता वगैरे बंद करतो आपण. आत्ता आमच्या घरामध्ये मी, माझा भाऊ आणि मम्मी आहे. आम्ही 3 जण राहतो. पुण्यात आल्यानंतर मला स्वतःच घर नव्हतं. आधी बॅचलर राहत होतो, रेंटनीच राहत होतो. रेंटच्या घरामध्ये असं वाटत नव्हतं की ते आपलं स्वतःचं घर आहे. रेंटच्या घरामध्ये काही जरी करायचं असेल की मग तो प्रॉब्लेम येतच ना. इकडली वस्तू तिकडे घ्या, तिकडली इकडे घ्या. मग मालक आला कधी तर तो बोलणार हे असं काय केलंय तुम्ही, ते तसं काय केलंय. आता सगळे इकडे आल्यानंतर मग घरच्यांनी वगैरे सगळे आम्ही ठरवलं की मग स्वतःचं घर घ्यायचं. घरच्यांची इच्छा होतीच की नाही घर घ्यायचंच आहे आपल्याला. माझा एक मित्र आहे, त्यांनी ते सजेस्ट केलं होतं पहिलं की त्यांच्याकडे जाऊन ये. आणि त्यांनी पहिल्या ह्यातच माझं काम करून दिलं. पहिल्यांदा गेले की भीती वाटतेच, पण नंतर त्यांनी समजून वगैरे सगळं सांगितलं. त्यानंतर असं वाटलंच नाही की ते बाहेरची व्यक्ती आहेत की नाही आपल्याला असं सांगतात. आपलं घरातलं असल्यासारखं त्यांनी समजावून सांगितलं मला. तसं बघायला गेलं तर भरपूर सपोर्ट त्यांनीच केलेला आहे मला. कारण असे डॉक्युमेंट्स कमी होते माझे. पण आता घर घ्यायची इच्छा आणि घर घेतलेलं ह्याच्यामध्ये आता त्यांना कौतुक वाटते स्वतःच. म्हणजे स्वतः एवढा लहान मुलगा असून आत्ता 22 ते 20 वर्षाच्या एजमध्ये त्यांनी घर घेतलंय. ते घरच्यांना पण कौतुक वाटतं. कुणाला वाटलं नव्हतं की मला माझी एवढं कमी एजमध्ये मला लोन वगैरे भेटेल. पण गृह फायनान्सने माझी गरज जाणून घेतली आणि मला लोन दिलं. खूप दिवसापासून मेहनत केली मला हे घर घेणं. म्हणजे नाही का प्लॅनिंग वगैरे सर्व दुकान टाकण्यापासून ते आता घरापर्यंत. आता बाकीचे पोरं जे फिरतायत असं इकडं चेष्टा मस्करी करत गाडीवर वगैरे इकडं, त्यावेळेस मी काम करतोय. बाकीच्या घरच्यांचे कसे त्यांना ओरडतात काम धंदा काहीतरी करा. पण माझ्या घरचे तसे नाही बोलत मला. आता मी माझ्या घरच्यांना सुखी ठेवतोय, त्या गोष्टीचं एक मला कौतुक वाटतं. माझी आता म्हणजे सुरुवातीपासून 3 स्वप्न होते. एक स्वतःच दुकान, एक माझा क्लास करत होता आणि एक स्वतःच घर. हे 3 स्वप्न झाले.